तर नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. पहिले तर लाईक केलं नसेल तर लाईक आणि शेअर कमेंट्स करा, सबस्क्राईब पण करा. नवीन जे असतील ते माझ्या चॅनलवरती. आज आहे आमच्या गौराईंचं हळदी कुंकून. आम्ही पुरणपोळ्या बनवत आहे. तुम्ही आता पाहिलीच असेल आमटी कशी गदगदा छान उकळत आहे. इकडे मी पुरण वाटून घेत आहे. आमच्या आई पीठ मळून घेत आहेत आणि ऑलमोस्ट आईंचं पीठ मळून झालेलं आहे. माझं पण पुरण वाटून झालेलं आहे. आणि आज थोडीशी तब्येत डाऊन आहे माझी, तरी पण मी गोळी वगैरे खाल्लेली आहे आणि छान आवरून कामाला लागलेली आहे. कारण हा सण काय आपल्याकडं सारखा येत नाही, त्यामुळं वर्षातून एकदाच आपल्याकडे गौराई येतात, म्हणून म्हटलं आनंदाने सगळं करायचं. आवरण्यासाठी आलेली आहे आणि आता आम्ही पुरणपोळ्या करून घेणार आहे. पण त्याआधी आम्हाला सगळं गौराईंच्या समोर जे मी मार्केटमधून फ्रूट्स आणलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते सगळं गौराईंच्या समोर ठेवायचं आहे. थोडंसं डेकोरेशन पण बाकी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि निम्मा स्वयंपाक चुलीवर बनवलेला आहे. चुलीवरती तो भात शिजत होता आणि इकडे पाहू शकता माझं पुरण वाटून झालेलं आहे. आईंचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे. किती बारीक मऊसूत असं लुसलुशीत पुरण वाटून झालेलं आहे. पुरण खूप छान तयार झालं होतं आणि कुकरला लावलेलं होतं. इकडे पाहू शकता आमटी उकळत आहे आणि ही घरात फोडणी दिली, नंतर ती चुलीवर नेऊन ठेवली. इकडे गुळवणी तयार झालेलं आहे आणि मी भजनसाठी कांदा चिरून ठेवला. त्यानंतर मी म्हटलं थोडंसं गौरींसोबत फोटो क्लिक करावे, कारण आज हळदी कुंकवाचा दिवस आहे. आणि तुम्ही ते जे म्हणजे गौरींच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं असेल. आणि त्यानंतर मी भजनसाठी कांदा चिरून घेत आहे आणि कोथिंबीर वगैरे चिरून घेतलेली आहे. इकडे मी आता कांदा वगैरे मी छान उभा चिरून घेतला आहे. कोथिंबीर जास्त टाकलेली आहे आणि मीठ, लाल मिरची पावडर, धना पावडर असं सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये पाणी न टाकताच हे आधी एकजीव करून घ्यायचं, मिक्सअप करून घ्यायचं. त्याने भजे खूप टेस्टी होतात. आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं. आणि इकडे पाहू शकता आमचा बटाटा, पिवळा बटाटा तयार झालेला आहे. आणि आता मी इकडे भज्यांचं पीठ कालवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे, कांदा चिरून घेतला आहे. आणि मध्येच तुम्ही इकडे पाहू शकता आमचे बाबा जे योगाला वगैरे जातात, वॉकिंगला, ते आलेले आहेत. आमचे बाबा सांगत आहेत कोथिंबीरीची गड्डी मी 80 रुपयाला आणली. म्हटलं बाबा खरी प्राईस सांगा. तर म्हटले मला आणून दाखव तू ही कोथिंबीर 40 रुपयाला वगैरे 80 रुपयाला आहे. आणि गौरायांसाठी खूप सुंदर असे हार बाबांनी आणलेले आहेत. तर तेच सांगत होते. तर हार आवडले का वगैरे. त्यानंतर मी गौरींना हार घालून घेत आहे. आणि ज्या समया होत्या दोन्ही साईडला ज्या लावलेल्या होत्या त्या मी साईडला केल्या, कारण साडीला वगैरे लागू नये त्यासाठी. आणि मग मी आता गौरींना हार घालून घेत आहे. आणि हाराची साईज थोडी मोठी होती. मग जो पाठीमागचा दोरा होता म्हटलं त्याला काट मारून घ्यावी आणि मग हार बांधावा. तर ही साडीचा कलर किंवा ही साडी मला कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या गौरायांचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. हार थोडे मोठे होते म्हणून मी थोडेसे कमी करून घेत होते. आणि त्यानंतर मी गौरींना हार घातलेले आहे. तर मी खरंच आदल्या दिवशी मला ताप होता आणि मी गोळी वगैरे खाऊन झोपले होते, म्हणून तरी आता थोडंसं मदत करायला बळ आलेलं आहे. नाहीतर खूपच डेंजर कंडिशन सध्या सगळीकडेच वातावरण बेकार आहे. आणि आता मी हार घालून घेत आहे गौरींना. आणि किती सुंदर असा हार दिसत आहे. पण हार एकसारखे भेटले नाहीत. दोन्ही हार थोडा थोडा फरक आहे. एकामध्ये झेंडूची फुलं आहेत आणि एक हा अशा प्रकारचा आहे. तर किती सुंदर हार दिसत आहे गौरींना, तुम्ही पाहू शकता. तर तुमच्या घरी कोणाकोणाच्या घरी गौरी बसलेल्या होत्या त्यांनी पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवाला गेले नाही. खूप जणांना माझ्याबरोबर म्हणजे व्हिडिओ बनवायचा होता, ब्लॉग बनवायचा होता, पण मला खरंच टाईम भेटला नाही. हळदी कुंकवाच्या दिवशीच मी आजारी होते. आणि तुम्ही पुढे नक्कीच व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला समजेनच खरोखर मी आजारी होते ते. आणि बऱ्याच जणांना खरं यूट्यूबवरती माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं व्हिडिओ काढण्यासाठी. खूप जणं वाट पाहत होते की मी हळदी कुंकवाला जाईन. त्या सगळ्यांना सॉरी. मला खूप जणं बोलली आम्ही किती वाट पाहिली तुझी.
पण मला नाही जायला जमलं. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखर माझी तब्येत खराब होती, पण गोळ्या वगैरे खाऊन मी कसं तरी ढकलत होते, पण नाही पॉसिबल झालं ते. तर तुम्ही पाहू शकता हा हार थोडासा वेगळा आहे, यामध्ये झेंडूची फुले ॲड केलेली आहेत. तर दोन्ही एकसारखे हार बाबांना भेटले नाहीत, म्हणून बाबांनी असे हार आणलेले आहेत आणि खूप छान दिसत होते, त्यात काही हे नाही आहे. तर आत्ता आमच्या गौराई कशा दिसत आहेत ते पण सांगा, आणि गौराईंच्या समोर उभी असलेली गौराई पण कशी दिसत आहे, म्हणजेच तुमची लाडकी डेबी टीचर कशा दिसत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मी समया मस्त छान साईडला लावून घेत होते. आणि तुमचं सगळ्यांचं डेकोरेशन कसं होतं, काय थीम होती ते पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता आपल्याला हे सगळे फ्रूट्स वगैरे गौरांच्या समोर मांडून घ्यायचे आहेत, आणि फराळाचं पण सगळं मांडून घ्यायचं आहे. फराळाचा पण व्हिडिओ आहे, तो मी यूट्यूबवरती टाकणार आहे. एडिट करायचं थोडासाच बाकी आहे, पण मी त्याआधीच हा व्हिडिओ टाकणार आहे गौरींचा. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आमचं दिसत आहे. आणि आई फराळाचं आणि फ्रूट्स वगैरे सगळं मांडण्यासाठी प्लेटी घेऊन येत आहेत. तर आमच्या समया कशा आहेत ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि गौरींचा लुक कसा वाटत आहे तो पण नक्कीच तुम्ही सांगा. आणि मागचे व्हिडिओ पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा, कारण आपल्याला मिशन कंप्लीट करायचं आहे वॉच टाईमचं. आधी मी ही बेडशीट घेत होते, पण ती नाही आवडली म्हणून दुसरा गालीचा घेतलेला आहे. आणि या गालीच्यावरती आम्ही सगळे फ्रूट्स वगैरे मांडून घेत आहे. या आमच्या जाऊबाई आहेत, सविता ही माझी लहान जाऊ आहे. आणि आम्ही आता सगळे फ्रूट्स वगैरे मांडून घेत आहे. त्यानंतर फराळाचं पण मांडून घ्यायचं आहे. तर आमच्या कार्पेटचा म्हणजे त्या गालिचेचा कलर कसा आहे ते पण नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा. तर मी आत्ता असे फ्रूट्स मांडून घेतलेले आहेत खरं, पण त्यानंतर परत खूप काही चेंजेस केलेले आहेत. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. मी कित्येक वेळा म्हणजे फळांचं पोझिशन बदललेली आहे, तिथले फ्रूट्स कसे काय बदलत गेले. त्यानंतर मी ह्याचं म्हणजे फराळाचं वगैरे कसं मांडलं, स्वीट्स कसे मांडले हे पण तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आजचा माझा लुक कसा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जे माझे ट्रू सबस्क्रायबर आहेत ते नक्की मला कमेंट करतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर पण करा. नवीन चॅनलवर कोण असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढे तुम्हाला असे छान छान डेबी टीचरांच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला भेटतील. सध्या माझं लाईव्ह सेशन चालू असतं, तर लाईव्हला पण तुम्ही येत जा, कारण आपल्याला डिसेंबरच्या आतमध्ये माझं चॅनल मला मॉनिटाईज करायचं आहे. तर प्लीज जे माझे खरोखरचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी सगळ्यांनी माझे जे मोठे मोठे व्हिडिओ आहेत, ब्लॉग आहेत, ते नक्की माझ्या चॅनलवर जाऊन पहा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ स्किप करू नका, पुढे खूप छान इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहेत अजूनही. आणि तुम्ही पाहू शकता मी फ्रूट्स मांडून घेतल्यात, पण यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत, त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा. आणि हे बेसनचे लाडू मी बनवलेले आहेत, कसे हे वळलेले आहेत आईंनी, फक्त मी त्याचं पीठ वगैरे कसं भाजलेलं आहे याचा मी व्हिडिओ नंतर टाकणार आहे यूट्यूबवरती, गौराईसाठींचे स्पेशल फराळ म्हणून. तो व्हिडिओ तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती पहा. पण आम्ही हे सगळं फराळाचं घरीच बनवलेलं आहे. मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहे बेसनचे लाडू, तो पण व्हिडिओ तुम्ही पहा. रव्याचे लाडू वगैरे सगळंच आम्ही घरी बनवलेलं आहे. करंज्या, शंकरपाळ्या, परत त्यानंतर पोह्यांचा पातळ पोहे असतात त्याचा चिवडा बनवलेला आहे. तर आम्ही एक वर्ष कधीतरी कोणत्या तरी वर्षी म्हणजे सगळं फराळ विकत आणलं होतं, टाईम भेटला नाही बनवायला म्हणून. पण यावर्षी आम्ही फराळाचं सगळं घरी बनवलेलं आहे. आणि कसे घरी बनवलेल्या फराळाला थोडासा पुरवठा असतो आणि जास्त घसघशीत दिसतं. तर ही चकली कशी बनवली याचा व्हिडिओ तर मी शूट केलेला नाही आहे. ही चकली ॲक्च्युली सासूबाईंनी बनवलेली आहे, म्हणजे आमच्या ज्या आई आहेत त्यांनी ही चकली बनवलेली आहे. खूप छान खुसखुशीत कुरकुरीत झाली. याच चकलीचा व्हिडिओ मी बहुतेक दिवाळीमध्ये काढेन, म्हणजे मुगाची आणि मैद्याची चकली आहे.
तर याचा मी पूर्ण व्हिडिओ दिवाळीमध्येच टाकेन. आता सविता आलेली आहे माझ्या मदतीला आणि ती सगळं पॅकिंग करून देत आहे फराळाचं मांडण्यासाठी. फ्रूट्स तर मांडून झालेले आहेत, फक्त फराळाचं आणि स्वीट्स मांडायचे राहिले. पण आम्ही सगळं मांडत होतो, पण कसं असते व्यवस्थित दिसण्यासाठी आपण परत पुन्हा पुन्हा ते सगळं म्हणजे आधी लावतो, परत एकदा परत रिचेक करून पुन्हा लावायचा प्रयत्न करतो. आणि आमच्या आई सगळे काचेचे जे बाऊल वगैरे होत्या, प्लेट्स होत्या, त्या देत होत्या आम्हाला आणि सविता मस्तपैकी पुसून वगैरे घेत होती. आईंनी करंज्याची मोठी प्लेट भरलेली आहे आणि त्याला वरून आम्ही प्लॅस्टिकचे कागद लावून घेत होतो, जेणेकरून ते खराब होऊ नये किंवा त्याच्यावर माशी वगैरे बसू नये, मच्छर वगैरे किंवा काही पण किडे वगैरे त्यामध्ये जाऊ नये, त्यासाठी आम्ही ते नीट लावून घेत होते. इकडे सविता आणि आमच्या मामी मस्त अशा पुरणपोळ्या बनवून घेत आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. आमच्या मामी पुरणपोळ्या बनवत होत्या, सविता भाजत होती. त्यानंतर दोघींनी खूप सगळ्यात जास्तच म्हणजे पुरणपोळ्या बनवल्या. इकडे पाहू शकता किती छान पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि इकडे पाहू शकता आमटीचा कलर किती छान आला, खूप छान आमटी झालेली होती. त्यानंतर मी गौराईंच्या नैवेद्याची ताटं बनवून घेत होते आणि इकडे पाहू शकता पुरणपोळी, कुरडे पापडे तळलेली, त्यानंतर आमटी, भात, बटाट्याची भाजी, दूध असं सगळं ताटं मी भरत होते. तर माझी ताटं वगैरे छान भरून झालेले आहेत आणि मी आता नैवेद्य दाखवायला चालले. तर तुम्ही पाहू शकता आमचे घर कसे आहे, म्हणजे हे खालचे घर आहे आमचे आणि लाईट गेलेली आहे. लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे लाईट नव्हती आणि मी आता नैवेद्य दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रूट्स लावले होते त्यावेळेस थोडंसं पोझिशन वेगळी होती इथे आणि आत्ता वेगळी आहे, म्हणजे लाईट गेली मध्येच, त्यामुळं थोडंसं व्हिडिओ काढला नाही तो. पण मग थोडंसं डेकोरेशन बाकी होतं, त्यामुळं फळांचं पोझिशन म्हणजे फळं या साईडला घेतली आणि मग थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. तर आमचं गौराईचं डेकोरेशन तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा काही गोष्टी मला, तर त्यावरती मला वर्क येईन, कारण मी पण नवीन असल्यामुळे मला काही इतकं माहीत नाही आहे. तुम्ही तुमचा फीडबॅक द्यायचा, म्हणजे तुम्ही सांगत जा काही मिस्टेक्स होत असतील माझ्याकडून तरी मी त्यावरती नक्कीच काम करेन. काय आपण अजून 1 वर्ष पण नाही झालेलं मी यूट्यूबवरती चॅनल ओपन केलेला, त्यामुळे शिकता शिकताच मी पण शिकणार आहे. आणि मी आत्ता छान असं नैवेद्य दाखवून घेत आहे गौराईंना आणि थोडीशी थीम आम्ही वेगळी ठेवलेली की जास्त असं मंडप वगैरे नाही घालायचं. तुम्हाला जर माझे सगळ्या दरवर्षीच्या गौराई पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम ID वर जाऊन दरवर्षीचे गौराई पाहू शकता. तिथे 10 वर्षापासूनच्या गौराई आहेत, ज्या मी व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत त्यावर. तर लाईटीचा थोडासा प्रॉब्लेमच होता, येत होती जात होती सारखी, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मेजर. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुक आलेला आहे आता सगळं मांडल्याच्यानंतर, फ्रूट्स फराळाचं वगैरे मांडल्याच्यानंतर. त्यानंतर आम्ही सुवासिनींना जेवायला घालायचं होतं, म्हणजे सुवासिनींची ताटं बनवत होतो आणि त्यासाठी मी आता ताटं घेतलेली आणि ताटं बनवत होते. 2 सुवासिनी जेवायला घालायच्या असतात आपल्याकडे, 2 गौराई असतील तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ नक्की पहा आणि ट्रू सबस्क्रायबर माझे नक्की कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण पाहिलेला आहे. त्यानंतर मी फराळाचा पण ब्लॉग टाकेन थोडंफार, म्हणजे 5-6 फराळाचा आहे, 5-6 फराळाचे पदार्थ बनवले त्याचा एक ब्लॉग आहे, तो मी यूट्यूब चॅनलवरती नक्कीच टाकेन. आणि हे आमच्या दुसऱ्या सासूबाई आहेत ज्या मला इथे मदत करत आहेत. या महादेवनगरला राहतात, त्यांच्या इथं पण पूजा आहे, जायला भेटलं तर नक्कीच जाईन मी. पण माझा क्लास आहे, शुक्रवारी त्यांच्या इथं पूजा आहे आणि त्यांच्या तिथं गणपती बसवला जातो. तर त्यांच्या पण गणपतीच्या पूजेला त्यांनी बोलवलेलं आहे, पण मला टाईम भेटला तर मी नक्की जाईन. तर आमच्या आत्या सकाळी लवकर आल्या होत्या आणि मदत करण्यासाठीच आल्या होत्या त्या, आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि कोण कोण आलेलं आहे हळदी कुंकवाला. आणि पुढे थोडा इंटरेस्टिंग व्हिडिओ नक्की आहे, तर पूर्ण स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा.
तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या गौराईच्या हळदी कुंकवाच्या वेळेस म्हणजे गौराईंना काय बनवता जेवणामध्ये प्रत्येकाची प्रथा वेगळी असती आणि ठिकठिकाणचे रीतिरिवाज हे वेगळे असतात. काही ठिकाणी वडे वगैरे बनवतात. सगळीकडे वेगवेगळं असं प्रथा आहे. आता पूर्वी पुरणपोळ्या वगैरे पण बनवत नव्हते. फक्त गोड पदार्थ काहीतरी बनवायचं. म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस पुरणपोळ्या वगैरे तर मी लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे पाहिलेलं आहे. आणि इथे आईंनी 3 निवेद तयार केलेले आहेत घरच्या देवाला आणि तुळशीमध्ये ठेवायला वगैरे असे 3 नैवेद्य तयार केलेले आहेत. त्यानंतर आम्ही 5-6 ताटं तयार करून घेतलेले आहेत सुवासिनींना आणि बाकी आले होते बरेच जण त्यांच्यासाठी पण. तर तुम्ही आमच्या गौराईंचा लूक पाहू शकता. किती सुंदर दिसत आहे. नजर नको लागायला कोणाची. इतका छान लूक दिसत आहे. लाईट आलेली आहे म्हणून. इथे सुवासिनी जेवायला बसलेल्या आहेत. मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे. तर अगरबत्तीचे चटके बसतील म्हणून ती अगरबत्ती मी साईडला ठेवत होते. ॲक्च्युली देवाच्या तिथलं ताट घेतलं होतं त्यामुळं कुंकवाचं त्यात अगरबत्ती होती. आणि मग त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही परत थोडे फोटो काढले. ही आमची स्वरा आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामाची मुलगी आहे. किती सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हे आमचे साहिल भाऊजी आहेत, त्यांच्यासोबत पण मी फोटो क्लिक केला आहे. आत्ता इथं निकिताने डेकोरेशनचं काम हाती घेतलेलं आहे, म्हणजे गंगाळे घेतलेले आहेत आणि ती फुलांचं डेकोरेशन करत आहे. आमची स्वरा आणि निकिता दोघी पिंक झाल्या होत्या. किती छान. स्वरा खूप क्यूट आहे आमची. आणि तिला इकडे आली तर तिला घरी जायचं नसतं. तर तुम्ही फराळाचं बनवलं आहे त्यामध्ये पण आमची स्वरा आहे. तर तो पण व्हिडिओ नक्की पहा. तो पण छान आहे माझा व्हिडिओ. आणि लाईट गेली होती तर मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवलं नव्हतं. अंधारात जास्त छान दिसत नव्हतं म्हणून हा व्हिडिओ पूर्ण काढलेला आहे. आणि निकिता पण फ्लावर्सचं डेकोरेशन खूप छान करत आहे. तर निकिताने कसं डेकोरेशन केलेलं आहे ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि इथे आता संध्याकाळचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हे आमच्या शेजारच्या स्नेहा आणि तिची जाऊ आहे. ही पवनची मम्मी आहे. ही पवनची मम्मी आणि श्वेता हळदी कुंकवाला आलेले आहेत. इथे मी रांगोळी काढत आहे आणि मी एकदम छान असं आवरलं, पण रांगोळी काढताना इतकं डोकं दुखायला लागलं, भयानक डोकं दुखायला लागलं. मला खूप त्रास होता. मला हळदी कुंकवाला थांबायची बिलकुलही इच्छा नव्हती. तरी जबरदस्ती मी थांबत होते. मला दुसरीकडे सगळीकडे हळदी कुंकवाला जायचं होतं म्हणून मी इतकी छान तयार झालेली होते. पण मी कुठेही हळदी कुंकवाला गेलेली नाही आहे. रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतर मला काय माहिती खूप त्रास होत होता. तरी पण मग जे माझे महादेवनगरला सासू सासरे वगैरे राहतात दुसरे, ते आलेले. नणंद आलेली, काजल आली होती. काजल म्हणजे माझी जाऊ आहे, दुसऱ्या चुलत सासऱ्यांची सून. परत साहिल भाऊजी हे सगळे आलेले. तर मग त्यासाठी मी थांबले होते. आणि रांगोळी मी काढत होते तेव्हाच मला खूप त्रास होत होता. बिलकुलही म्हणजे समोरचं काही दिसत नव्हतं. काय झालं होतं माहीत नाही. आमची काजल बोलली पण, तुम्ही नजर काढा, कोणाची तरी नजर लागलेली असेल. पण कोण नजर काढायची आपली. आणि त्यानंतर मग मी काय केलं, रांगोळी काढली. आणि तर मी कशी रांगोळी काढलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फिक्कट हिरव्या साडी घातलेली आहे माझी जाऊ आहे काजल, आणि ह्या आमच्या सारिकाताई आहेत, म्हणजे माझी नणंद आहे. तर आम्ही फोटो काढत होतो. नणंद, जाऊ, सासू अशा सगळ्या मिळून छान असे फोटो काढत होतो. तर आमच्या पोजेस कशा आहेत त्या पण नक्कीच कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. या आहेत माझ्या सासूबाई महादेवनगरच्या. त्यानंतर मी ताईंसोबत म्हणजे माझ्या नंदेसोबत पण फोटो क्लिक केलेले आहेत. तर ही आमची काजल आहे, स्वतःचा चेहरा लपवून आमचे फोटो तिने क्लिक केलेले आहेत. आणि निकिताची, तिच्या आत्याची पोज कशी आहे ते पण तुम्ही. आणि इथे तुम्ही पाहू शकता मनीषा आलेली आहे हळदी कुंकवाला. आणि हे हळदी कुंकवाचं ताट आहे आमचं. तर किती छान सजवलेलं आहे निकिताने, ते पण तुम्ही पाहू शकता. फुलांचं डेकोरेशन वगैरे
एकंदरीत डेकोरेशन कसं झालेलं आहे ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि सगळंच म्हणजे फ्रूट्स वगैरे फळं वगैरे कशी मांडलेली आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा. जे खरेच माझे सबस्क्रायबर असतील ट्रूवाले तर ते मला नक्की कमेंट करतील. आणि सबस्क्राईब केलं नसेल जे चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे आमच्या मुंबईच्या मामी आहेत, त्यांच्यासोबत पण मी काही फोटो क्लिक केलेले आहेत. मामी, आई आणि माझं पण एक फोटो काढलेला आहे. त्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं प्रमाणाच्या बाहेर. मी कोणालाही नंतर हळदी कुंकू वगैरे काही दिलेलं नाही. थेट घरी जाऊन डायरेक्ट झोपले होते, कारण खूपच मला त्रास होत होता. आणि ज्याला खरंच दुखतं त्यालाच माहिती असतं की आपण सहन करून किती वेळ सहन करू शकतो आणि फेक स्माईलने किती वेळ राहू शकतो. कारण खूपच त्रास होत होता. मग मी घरी आले आणि डायरेक्ट झोपून घेतलं. करेक्ट 9:30ला मी झोपले होते. आणि नंतर कोण हळदी कुंकवाला आलं काय माहीत पण नाही. मी दुसरीकडे कोणाकडेच हळदी कुंकवाला गेले नाही, तर सगळे माझ्यावर नाराज होते. त्यांना व्हिडिओ बनवायचे होते त्यामुळे. हा असा माझा हळदी कुंकवाचा लूक होता. पण मला हळदी कुंकवाला जायला टाईमच भेटला नाही. मी कोणाच्या घरी हळदी कुंकवाला पण गेले नाही. आणि फक्त आवरलं आणि लगेच 2 तासांनी त्यानंतर खूप त्रास होता. मग मी आराम करून घेतला. तर निकिताचा लूक पाहू शकता तुम्ही. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करतो आणि यावर्षी थोडं वेगळंच केलेलं आहे डेकोरेशन. म्हणजे ॲक्च्युली मला बैठकीच्याच गौराई बसवायच्या होत्या, पण खूप प्रयत्न केला, पण काही जास्त सामग्री नसल्यामुळं आम्ही बसवल्या नाहीत. पण ठीक आहे म्हटलं, यावर्षी असेच बसवायच्या, पुढच्या वर्षी नवीन काहीतरी चेंजेस घ्यायचे. तर एकंदरीत पूर्ण डेकोरेशन वगैरे एकदम सिंपल प्रकारे केलेलं आम्ही. आणि तांब्या पितळेची भांडी घेतलेली डेकोरेशनला. आणि थोडं सिंपल वगैरे केलं होतं. तर मग कसं वाटलं माझं डेकोरेशन? आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट पण करा. इथून पुढेही तुम्हाला छान असेच व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि हे व्हिडिओ नंतर निकिताने काढले होते फोटो. मी झोपले होते, डोकं खूपच दुखत होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. हा ब्लॉग इथेच एंड होत आहे. श्री स्वामी समर्थ.